नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. भेटीला की जीवामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आठवणी आणि संतवाणीतल्या त्या अभंगांचा आस्वाद घेणार आहोत. पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या त्यांच्याच पिढीचा सगळा वारसा चालवणारे श्रीनिवास जोशी आहेत, चिरंजीव पंडितजींचे. त्यांचा नातू विराज श्रीनिवासजींचा मुलगा आहे. तोही या पिढीचं प्रतिनिधित्व पुढे करत अण्णांचं गाणं पुढे घेऊन जातोय. खरं तर आषाढी असेल किंबहुना महिन्यातल्या ज्या 2 एकादशी येतात, त्या एकादशींचा विचार केला तर कुठल्याही विठ्ठलाच्या मंदिरात अण्णांचा आवाज ऐकायला मिळाला नाही, असं कधी होत नाही. आणखी एक दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. अविनाश दिघे आहेत. अभिषेक बुवांकडे त्यांनी खरं सगळं संगीताचं शिक्षण घेतलंय आणि अण्णांपासून ते आता विराजपर्यंत 3ऱ्या पिढीपर्यंत त्यांची साथसंगत आज ठरणार आहे. माऊलींना तर आपण सगळे ओळखतो. टाळाच्या आवाजाशिवाय अभंगाची खरी मजा नाहीये. तसं माऊलींनी अण्णांची पहिली संतवाणी वाजवली आहे आणि आज विराजच्या अभंगाला देखील ते साथसंगत करतायत. इतका हा जिव्हाळा या अभंगाच्या संतवाणीतल्या शब्दांपासून संतांच्या त्या ओव्यांपर्यंत झालेला आहे. मला श्रीनिवासजी, पहिली संतवाणी अण्णांनी सुरू केलेली त्याची थोडीशी आठवण आपण घेऊया आणि कार्यक्रमाची सुरुवात तीर्थविठ्ठलने आपण करू. पहिली संतवाणी पुण्यात 1971 सालच्या आषाढी एकादशीलाच अनाथ विद्यार्थी गृहाच्या हॉलमध्ये झाली आणि त्यांना तसा स्वभाव त्यांचा भजन वगैरे गाण्याची आवड होती त्यांना. मला त्या संतवाणीचे, मी तेव्हा जन्म झाला होता पण मी 5 वर्षाचा होतो, पण त्याचे पहिले निवेदक होते अरविंद गजेंद्र गडकर. बरं. तर त्यांनी एका संतवाणीची आठवण सांगितली. ती नागपूरला झाली आणि त्या संतवाणीला प्रमुख पाहुणे कोण असतील तर अभिनेते दिलीप कुमार. वा. आणि शिर्डी साईबाबांचं मंदिर बांधण्याच्या निधीसाठी तो कार्यक्रम होता. तर दिलीप कुमार यांनी उद्गार असे काढले की शिर्डीच्या साईबाबांना आम्ही काय पाहिलं नाही, पण त्यांना काय म्हणायचंय ते हा माणूस आपल्या गायनातून आमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्या बात आहे. मी मगाशी मुद्दाहून ओळख नंतर करून देत होतो. त्याचं कारण असं होतं, पांडुरंग पवार इथे तबल्याला आहेत. अण्णांनी नेहमीच प्रत्येक तरुण कलाकाराला मोठं करण्याचं काम केलं. माऊली बरोबर आहे ना? प्रशांत पांडव असेल किंवा आता आमचा पांडुरंग असेल, या अशा अनेक तरुण कलाकारांना सोबत घेऊन अण्णा आपली मैफल उत्तरोत्तर गाजवत न्यायचे. मला आठवतं एक किस्सा या संदर्भातला. बंगालमध्ये अण्णांची मैफल असताना प्रशांत साथसंगतीला तबल्याला होताना अण्णांनी त्यांना म्हटलं होतं की पांडव, आपल्या तबल्याचा आवाज सगळ्या बंगाली लोकांना कळू द्या की कसा महाराष्ट्रीयन रसिक या तबल्याच्या नादामध्ये जगत असतो. असाच हा नाद आणि या स्वरांचा आनंद आपण घेणार आहोत. श्रीनिवास जोशींना मी विनंती करतो त्यांनी तीर्थविठ्ठलनी सुरुवात करावी. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र 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 विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता
पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी माझे माझे माहेर माझे माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझे बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत ते पापभंगा करीत ते पापभंगा हा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर गरजे भीमतीर गरजे भीमतीर नामाचा गजर नामाचा गजर गरजे भीमतीर गरजे भीमतीर महिमा जे थोर महिमा जे थोर थोर महिमा जे थोर तुझा एका साज तुझे एका महिमा साज तुझे एका नाम साज
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड वाहून विठला माय बाबा आ आ उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठला माय बाबा यासारखी संतवाणी आता पुढे होणार नाही आणि जी झाली त्याच्याच स्वरांमध्ये न्हावून आपल्याला पुढे चिंबवायचं आहे. कारण अण्णांनी ती ताकद त्या संतवाणीमध्ये इतकी भरून ठेवलेली आहे की प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या समोर येतोय आणि मग तो तालातनं असेल, टाळांच्या गजरांमधनं असेल किंवा संतांच्या रचनांमधल्या शब्दांमधून असेल. म्हणून या सगळ्या संगीताच्या आजच्या मैफिलीमध्ये आम्ही पांडुरंग पण बरोबर आणला होता. पांडुरंग पवार इथे तबल्याला साथीला होते. त्यामुळं ही मैफल पूर्णपणे सफल झाली. आणि ज्या प्रकारे आपण बघतोय की आषाढी एकादशीच नाही तर प्रत्येक एकादशीला हाच स्वर, हेच ताल आणि तेच शब्द प्रत्येक मंदिरात गुंजत राहणार आहेत यात शंका नाही. इथेच थांबू. पहा बघताय दिन लोकमत.